सोडून पुन्हा एकदा ऑनलाईन चार्ज घेतलेला आहे ऑनलाईन स्कोरिंगचं. आमचे मॅच ऑफिशियल्स रोहित पारधी, कुणाल पवार, भूषण निकम, सतीश चौबे, मनीष चौबे. जय भारत 11 संघाचे कर्णधार जय भारत 11 संघाचे कर्णधार कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यावं. स्वर्गीय बापू फाउंडेशन संघाचे कर्णधार आहेत हरीश परदेसी आणि जय भारत ड्रीप 11 संघाचे कर्णधार आहेत जसवंत पाटील. हे कर्णधार आहेत जय भारत ड्रीप संघाचे. धरती मातेचे आशीर्वाद घेत मैदानामध्ये प्रवेश करीत असताना सलामीचे फलंदाज खंदे असे फलंदाज वीर पुरुष जी भाऊ. कृपया रोशन राजपूत यांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. पोहोचलेले आहेत वीर पुरुष रोशन सिंग निघालेले आहेत आणि ते काही क्षणामध्येच भोजन कक्षात प्रवेश करणार आहेत. रोशन सिंग यांनी त्वरित संग्राम सिंग भैया यांना संपर्क साधायचा आहे. भूषण निकम आणि रोहित पारधी अत्यंत अनुभव संपन्न असे हे पंच. अनेक स्पर्धा ज्यांनी आपल्या पंचगिरीनं गाजवलेल्या आहेत असे
आमचे पंच महोदय भूषण निकम आणि रोहित पारदी, ऑनलाईन स्कोरर असतील कुणाल पवार, सोबतच सतीश चौबे तृतीय पंच, वैभव राजपूत हे आपले सहकारी मित्र यांत्रिक तांत्रिक करामती करीत आहेत संगणकावर. YouTube वर आपल्या जादुई बोटांनी जे करामत दाखवत आहेत असे आशिष सिंग डागा, फलंदाजी कृपया आपला प्रतिनिधी पाठवावा, 12th मॅन किंवा आपला अतिरिक्त प्रतिनिधी पाठवावा फलंदाजी संघ. हे लक्षात घ्या मित्रांनो, नाव जरी माहित असले फलंदाजाचे किंवा गोलंदाजाचे तरीही दोन्ही संघांना आपला एक एक प्रतिनिधी ठेवणे गरजेचे आहे, अनिवार्य आहे. कारण स्कोर व्हेरिफिकेशन असेल, काही तांत्रिक यांत्रिक मांत्रिक अडचणी असतील त्या संदर्भात तो तुमचा अधिकृत प्रतिनिधी असतो. धावांमध्ये कुठल्याही प्रकारची गल्लत किंवा गफलत होऊ नये यासाठी आपला प्रतिनिधी असतो. हे लक्षात घ्या मित्रांनो, अनुकरण करा, अंमलबजावणी करा. तेजी से आए बिजली की गति से आए, दौड़ते हुए आए, ठंडे ठंडे कूलर का आनंद पाए. या बशी घ्या, बशी घ्या. कप कोण घेणार हे रविवारी कळणार आहे. तुर्तास तुम्ही बशी घ्या. सलामीचे फलंदाज म्हणून जितू भाऊ आणि प्रदीप, गोलंदाज सुनील. सलामीचे फलंदाज म्हणून क्रिकेट जगत ज्यांना जी भाऊ म्हणून ओळखतं आदरानं, आणि नॉन स्ट्रायकर सेंट प्रदीप राजपूत. तसेच गोलंदाजीला पाचारण करण्यात आलेला आहे सुनील यांना. तुम्हाला सांगू इच्छितो की फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक हे सर्व या टुर्नामेंट मध्ये पदार्पण करीत आहेत. पहिला चेंडू आणि पहिला सुसाट असा हा फटका 4 धावांसाठी. स्वर्गीय बापूसाहेब युवा फाउंडेशन प्रथम फलंदाजी करीत असताना या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत की अतुल सिंगजी राजपूत हे पाणी वाटपाचं पुण्य असं कर्म करीत आहेत, जे समाज कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. यांचा राजपूत समाजाला अभिमान. वेल डन अतुल सिंगजी राजपूत. जल है तो कल है. पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. एकमेकाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवणं कधीही उत्तम मित्रांनो. हवेत निर्धाव
अत्यंत सुंदर असे आकर्षक असे चित्ताकर्षक असे टी शर्ट या टुर्नामेंटसाठी आपणास प्राप्त झालेले आहेत, त्याबद्दल आपण आभार व्यक्त करूया. हरे कृष्ण कॅटरर, बाबा महाराज आणि संग्राम भैया सूर्यवंशी यांचं आपल्या स्पर्धेला जे टी शर्ट प्राप्त झालेले आहेत त्याचं सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे आणि खेळाडूंना सुद्धा हे टी शर्ट आवडलेले आहेत. उन्हाळ्याच्या वातावरणाला पोषक असे हे टी शर्ट. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणजे हा फलंदाज जी भाऊ गोलंदाजीचा जीव घेत असताना अनेक तरुण पाहत आहोत आपण की या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण फेसबुकला करीत आहेत. आउट, झेलबाद, सापळा रचला आणि फलंदाज अलगद सापडला. आपणास आम्ही सांगू इच्छितो की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कौशल पाटील यांनी 57 धावा फटकावलेल्या आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि तिलकचंद परदेशी यांनी सुद्धा 55 धावा, तसेच भूषण पाटील 55 धावा आणि कंवर राजपूत यांनी 48 आणि गौरव राजपूत यांनी 41 धावा केलेल्या आहेत. फलंदाजांमध्ये हे पुढे आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये भूषण पाटील यांनी आतापर्यंत 5 बडी गिळंकृत केलेले आहेत. लोअर फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेनं छोटा असा हा खेळाडू, वयानं अत्यंत कमी असा हा खेळाडू, राजपूत समाजाचं उदयोन्मुख असा हा खेळाडू, जळगावच्या ऐतिहासिक सागर पार्क मैदानावर आलेले समस्त राजपूत समाज बांधव, भगिनी आणि क्रिकेट प्रेमी यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हळूच अलगद असा ढकललेला चेंडू मिडावच्या दिशेनं तटवलेला. धावसंख्या काहीशी मंदावलेली, फलंदाज काहीसे निर्धावलेले, मात्र कुठल्याही क्षणी आक्रमक फलंदाजी करू इच्छिता. फुलटॉस, नाही झाला घात. स्वर्गीय बापूसाहेब जुआ फाउंडेशन 12 धावा, 1 गडी बाद. फुलटॉस,
13 धावा. तिलकचंद 1 धाव. प्रदीप परदेशी 3 धाव. राजपुताना प्रीमियर लीग प्रथम संस्करण. मुख्य प्रायोजक अखिल भारतीय क्षत्रिय महासभा. सहप्रायोजक श्री राजपूत करणी सेना. संयुक्त प्रायोजक श्री कृष्णा एजन्सीज. शुभाराम कंस्ट्रक्शंस. टॉस का बॉस बाय भगवती प्लाईवुड. टी शर्ट्स बाय हरे कृष्ण कैटरर बाबा महाराज. संग्राम सिंह सूर्यवंशी. एलईडी बाय केवल इंडोस्कोपी अँड हॉस्पिटल. रंगमहाल पेंट हाऊस. या सर्वांचं दानी महात्म्यांचं मनपूर्वक आभार. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटा चेंडू आणि झेल बाद. अलगद असा झेल टिपलेला आहे वायडिश लॉंगांच्या दिशेनं. नए बल्लेबाज कुलदीप सिंह. वीरेंद्र राजपूत उर्फ विकी भाऊ भर उन्हात धावपळ करीत असताना सोबतच आपल्या आयोजन समितीतील सर्व सदस्य आणि समाज बांधव हे मेहनत परिश्रम घेत आहेत. त्याच्यामध्ये रोशन सिंग असतील, राहुल भैया असतील, कृपाल भैया असतील, संग्राम दादा असतील, गणेश भैया असतील, सर्वांचं अत्यंत तोलामोलाचं असं सहकार्य समाजाच्या या स्पर्धेला लाभत आहे. आणि जे मान्यवर मुख्य मंचावर उपस्थित आहेत किंवा जे समाज बांधव आहेत इथं त्यांना आम्ही सांगू इच्छितो, आपल्या आयोजन समितीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणीही अध्यक्ष नाही, सचिव नाही, सर्वच अध्यक्ष आहेत आणि सर्वच कर्मचारी आहेत. ग्रेट. नाव रिपीट करावीत. आणि मॅचेस वेळेवर घेणारे कृपाल सिंगजी ठाकूर हे क्रिकेटचे कोच राहिलेले. अखिल भारतीय सिंग परदेशी. राहुल पाटील. आपण आभारी आहोत राहुलजी पाटील सोबत कृपाल सिंगजी तसेच धनंजयजी यांच्या माध्यमातून सर्व सामने हे योग्य वेळेवर नियोजन उत्कृष्ट पद्धतीने होत असताना. आणि आपण जाणत आहोत की कृपाल सिंगजी हे नामांकित असे कोच सुद्धा आहेत, क्रिकेटचे जाणकार आहेत. राहुल पाटील हे सरकारी सेवा करीत असताना वीर पुरुष एक वीर शिपाई म्हणून सेवा देत आहेत. अजून एक बळी गेलेला आहे. तीच जागा, तीच पोझिशन आणि तोच खेळाडू उत्कृष्ट असा झेल. अजून एक गेला. बडी बडी तो कानपडी. टेक कॅचेस, विन मॅचेस, टेक विकेट.
भरा बकेट. बोला साहेब बोला. यॉर्कर लाइन. तीन ओव्हर 3 विकेट 18 रन. आपण पाहत आहोत की अतुल सिंहजी पाटील जे समाज कल्याण कार्यालयात कार्यरत आहेत. राजपूत समाजाचा आनंद. सर्व खेळाडूंचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यामध्ये ते अत्यंत मोलाची साथ देत आहेत. अतुल सिंहजी यांचं आम्ही कौतुक करणार आहोत. शब्द सुमनांनी आपलं कौतुक करीत आहोत. स्टेट कमिटी हँडल करणारे चंद्रशेखर दादा, विठ्ठल सिंहजी राजपूत आणि ते येणाऱ्या पाहुण्यांचं खूप उत्तम स्वागत करत आहेत. आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं आगंतुकांचं समाज बांधवांचं ते हेरिरीनं पुढाकार घेत स्वागत करीत आहेत. हे बघा खेळ भावना. एकमेकाला मदत करीत असताना खेळाडू. टाळ्या. राजपुताना प्रीमियर लीग राजपुताना प्रीमियर लीग मुख्य प्रायोजक अखिल भारतीय क्षत्रिय महासभा शक्ती रेव जयते. स्थापना 1897. नाइस बिल्डिंग. साइड स्क्रीन. लॉफ्टेड
ओव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर 4 रन्स. मिसफील्ड पॉइंट क्षेत्र एकेरी धाव. ओव्हर समाप्त. चार षटकानंतर 3 गडी बाद 30 धावा. 30 धावा 3 गडी बाद. स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन 4 षटकानंतर 30 धावा 3 गडी बाद. रायचंद 2 धावा. तिलकचंद 12 धावा. गौरव राजपूत 1 षटकानंतर 12 धावा दिल्यात. सुनील पाटील यांचं कौतुक करावं लागले या गोलंदाजाचं. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आणि 2 गडी बाद केलेले आहेत. सर्वांना चकित करणारा हा चेंडू. एकाच दिशेनं फलंदाज, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक सगळ्यांना चकवा दिला. सगळ्यांना आला चकवा, पण येऊ देऊ नका थकवा. समोरच्याला थकवा. 6 धावा. जबरदस्त असा षटकार तिलकचंद यांच्या माध्यमातून. तिलकचंद, राज तिलक लगाते हुए. राज तिलक की करो तैयारी, राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं तलवारधारी. कॉपी पेस्ट, एक्शन रिप्ले. वही गेंद, वही गेंदबाज, वही बॉल, वही बल्लेबाज, वही शॉट, वही परिणाम. 6 रन. बढ़िया क्षेत्ररक्षण. क्या बात है, वाह. सुधीर भैया, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सुंदर असं समर्पण. यावेळी मात्र कुणालाही संधी नाही. 4 रन.
सुंदर असा ड्राईव्ह, मिसफिल्ड. हा, थोडा जास्त उत्साह दाखवायला हवा क्षेत्ररक्षकांनी. नाहक एक धाव गमावलेली आहे. पाच षटकानंतर 54 धावा, 54. 54 धावा, 54. 3 गडी बाद, 54 धावा. स्वर्गीय बापूसाहेब युवा फाउंडेशन. रायचंद यांचे 5 चेंडूंमध्ये 8 धावा. तिलकचंद यांचं कौतुक करावं लागले, यांच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 12 चेंडूंमध्ये 28 धावा त्यांनी अक्षरशः चोपून काढलेल्या आहेत. 3 षटकार त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण बघितले आणि फक्त 13 चेंडूंमध्ये 37 धावा ठोकून काढलेल्या आहेत दोघांनी मिळून. समालोचन कक्षावरून ज्ञानेश भाऊ फक्त पाहतच राहिले, नाराज आहेत ज्ञानेश भाऊ. तिसरा षटकार त्यांच्या डोक्यावरून निघून गेलेला आहे. तेरा चेंडूंमध्ये 34 धावा तिलकचंद यांच्या. अक्षरशः गोलंदाजीच्या चिंदड्या उडवतोय तो तिलकचंद. चेंडू हरवलेला आहे वाटतं. चेंडू दिसत नाही, कुठेतरी हरवलेला दिसतोय. आपल्या व्हॉलंटिअरनी, स्वयंसेवकांनी चेंडू शोधून आणायचा आहे. कदाचित मंडपावर आहे. आणि ज्ञानेश भाऊ यांची नाराजी समजण्यासारखी आहे. केव्हाची ते वाट पाहत होते की मेरा नंबर कब आएगा, मेरा तरफ चेंडू कब आएगा. 3दा चेंडू आले, मात्र ते पण डोक्यावरून निघून गेले. सुसाट. यावेळी मात्र षटकारापासून वाचलेले आहेत. स्ट्राइक पर रायचंद. सुंदर असा ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह. शानदार शॉट लॉंगांच्या दिशेनं. 1 धाव.
हाँ भाई, धाव संख्या 6 षटकानंतर 66, 6 षटकानंतर 3 गडी बाद 66. आणि मित्रांनो, आपण जे पाहत आहोत की या स्पर्धेला अत्यंत सुंदर आकर्षक रंगबिरंगी असे आणि उन्हाळ्याला मानवेल असे टी शर्ट प्राप्त झालेले आहेत, त्याबद्दल आपण आभारी राहायला हवं. आपले हरे कृष्ण कॅटरर्स बाबा महाराज यांचे, तसेच संग्रामदादा सूर्यवंशी यांचे आपण आभार व्यक्त करीत आहोत. या दरम्यान एक षटकार लगावलेला आहे फलंदाजानं. रायचंद आणि तिलकचंद थोडंसं कन्फ्यूज होतो दोघांच्या नावामध्ये, मात्र दोघांच्या नावात चंद्र लागलेला आहे. यावेळी पाहूया ज्ञानेश भाऊ काय करतात ते. फक्त पाहण्याशिवाय कुठले कार्य उरलं नाही असा हा चौकार. खरं म्हणजे कौतुक करावं लागेल आपल्याला या क्षेत्ररक्षकाचं, ज्याचं नाव ज्ञानेश आहे. खूप उशिरापासून तो इथं उभा आहे, आपला मित्र, युवा मित्र. पण चेंडू मात्र वारंवार मजा घेत आहे, जवळ नाही येत आहे. ज्याची खंत त्याला त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, एक हाती झेल घेतला, 1 बाउन्स आणि थ्रो सुद्धा उत्कृष्ट. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश हा आपला मित्र भोजन कक्षाजवळ उभा आहे. भोजनाचा सुगंध येत आहे, तरी पण तो विचलित होत नाही. कौतुक करावं लागेल. वाईड. कॉपी बुक स्टाईल क्रिकेट, तांत्रिक असा हा फटका. या दरम्यान ट्रिपल सीट चौबल सीटचं आगमन. वाहतूक नियमांचं पालन करावं साईड स्क्रीनकडे. क्लीन बोल्ड. तिरफडा चूर्ण झालेला आहे. सातव्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज प्रशांत. नवीन फलंदाज प्रशांत हा फलंदाज आहे अत्यंत संयमी, मात्र कधीही होऊ शकतो अशांत. फुल टॉस, आउट ऑफ द बॉक्स.
पंचांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे हा चौकार आहे की षटकार, आणि त्यानंतर मात्र आपल्याला धावसंख्या सांगण्यात येईल. या दरम्यान आपण आभार व्यक्त करणार आहोत आपल्या या अद्भुत अशा अद्वितीय अविस्मरणीय अशी भव्य दिव्य स्पर्धा म्हणजे राजपुताना प्रीमियर लीग. राजपूत समाज क्रिकेट इतिहासात पहिल्या प्रथमच ऐतिहासिक अशी ही स्पर्धा, आणि आपले मुख्य प्रायोजक आहेत अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, सहप्रायोजक आहेत श्री राजपूत करणी सेना, संयुक्त प्रायोजक आहेत श्रीकृष्ण एजन्सीज आणि शोभाराम कन्स्ट्रक्शन. एलईडी स्क्रीनला आपल्याला सहकार्य केलेलं आहे डॉक्टर गजानन पाटील केवल इंडोस्कोपी अँड हॉस्पिटल, रंगमहल पेंट हाऊस, आणि सोबतच विभिन्न रंगाचे टी शर्ट, आकर्षक चित्ताकर्षक असे टी शर्ट श्रीकृष्ण कॅटरर्स, बाबा महाराज आणि संग्रामदादा सूर्यवंशी, तसेच टॉस का बॉस बाय भगवती प्लायवूड यांचा आपण आभार व्यक्त करीत आहोत, ऋण व्यक्त करीत आहोत. सात षटकानंतर धाव संख्या 86, 86. या डावातील शेवटचं षटक, आठवं आणि शेवटचं षटक पॉवर प्ले शक्ती प्रदर्शन, गोलंदाजानं केलं युक्ती प्रदर्शन. एक धाव गोलंदाज सचिन. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावावरच या खेळाडूचं नाव ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून मोठं झाल्यावर तो सुद्धा सचिन तेंडुलकर सारखं भीम पराक्रम करेल अशी आशा त्याच्या कुटुंबियांना आणि समाज बांधवांना. सत्याऐंशी धावा. फुलटॉस असा हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने. यावेळी मात्र ज्ञानेश जीवाच्या आकांताने चेंडू धरू की टोपी धरू अशी परिस्थिती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, आणि सरते शेवटी हा चौकार गेलेला आहे. उत्कृष्ट प्रयत्न केलेला. टाळ्या वाजवूया आपल्या या युवा मित्रासाठी. अत्यंत उत्कृष्ट असा प्रयत्न केला. जीवाच्या आकांतानं सैराभैरा धावा सुटला होता ज्ञानेश, आणि त्यानं अत्यंत चांगला प्रामाणिक प्रयत्न केला. चेंडू मात्र चौकारासाठी गेलेला आहे. बोल्ड, आणि चेंडू बॅक टू द बॉलर बुमरँग सारखं. आता रणांगणावर स्वतः कर्णधार एकच वादा हरीश दादा. उत्कृष्ट असा हा फटका उंचावरून टोलवलेला 6 धावांसाठी. आरे पारे घुमा के गुत्थी गुत्थम घुमा के अड़चन खड़चन घुमा के जियो खिलाड़ी वाहे वाहे. चार रन. अड़े पड़े घुमा के आरे पारे.
रनआउट। स्कोर कुणाल। फैसला बढ़ा ले तू बिंदास काफिला खेल जमा ले कसम उठा ले बजा के चुटकी धूल चटा दे घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के खिलाड़ी मारे मारे घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के खिलाड़ी मारे मारे। टार्गेट टार्गेट 103, टार्गेट 103। जय भारत ड्रीप 11 समोर 103 धावांचं लक्ष्य। वही तेरे आगे टिक पाए ना, जो भी तेरे सामने आएगा वही तेरे आगे टिक पाए ना, जो भी तेरे सामने आएगा। तू कर दे धमाका, सब देखें आज तमाशा। तू कर दे झुकाने वालों हमने झुकने वाले हैं, लाख कोशिशें कर लो हमने रुकने वाले हैं। रोको चाहे हमको हम बाज न आएंगे, राजपूत हैं हम बस राज करते जाएंगे। देखेगी दुनिया हमारा फसाना, याद रखेगा हमें सारा जमाना। उठा के बल्ला कर दे हल्ला। माने के तल है जय हो जय हो। आजा आजा जिंदे शामी आने के तले है, आजा जरी वाले नीले आसमाने के तले है। जय हो जय हो सच्ची मैंने जान गवाई है, नच नच को। चेक
सलामी के बल्लेबाज जल्द से जल्द मैदान में प्रवेश करे। थाम के बल्ला कर दो हल्ला। दोन्हीही फलंदाज सलामी फलंदाज यांनी कृपया लवकरात लवकर मैदानात प्रवेश करायचा आहे। धरणी मातेचे आशीर्वाद घ्यायचे आणि दोन्ही संघांचे 12th मॅन प्रतिनिधी दोन्ही संघांचे प्रतिनिधी त्वरित समालोचन कक्षात यायचं आहे। खेळ थांबला आहे कारण दोन्ही संघांचे 12th मॅन आलेले नाहीत। पंचांच्या सूचनेनुसार जोपर्यंत 12th मॅन येत नाही सामना प्रारंभ होणार नाही। दोघी 12th मॅनला विनंती आहे कृपया आपल्या खेळाडूच्या उन्हामध्ये वाट पाहायला लावू नका प्लीज। त्वरित समालोचन कक्षात 12th मॅन यांनी यायचं आहे। बॉलर जितेंद्र वाइड टार्गेट 102। ऑन स्ट्राइक सागर आणि नॉन स्ट्राइक सचिन। ज्या पद्धतीने भारतीय संघामध्ये सचिन आणि सौरव सलामीचे फलंदाज होते अगदी त्याच पद्धतीने सागर आणि सचिन। तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सचिन तेंडुलकरच्या नावावर सचिनचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि जो दुसरा फलंदाज आहे सागर त्याच्या नावाने एक पार्क ठेवण्यात आलेला आहे, सागर पार्क। फुलटॉस आउट।
वेगवान चेंडू आणि एकेरी धाव. आउट. जोरदार असा हा फटका. मात्र उज्ज्वल तिथे उपस्थित आहेत. भूषण सुद्धा धावत गेले होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. सुधीर भाऊ पण अधीर झाले होते. मात्र फलंदाजानं नाही म्हटलं. गौरव संजय 2 धावा. उत्तुंग फटका आणि चेहऱ्यावर सूर्य येत होता कदाचित क्षेत्ररक्षकाच्या. हा सूर्य जर 1-2 फूट इकडे तिकडे राहिला असता तर हा केच सहज झाला असता. पण हा सूर्य आहे लाखो वर्षापासून 1 सेंटीमीटर सुद्धा इकडे तिकडे झालेला नाही. 2 षटकानंतर 6 धावा. 2 गडी बाद. जय भारत ड्रीप 11 2 षटकानंतर 6 धावा. 2 गडी बाद. 36 चेंडूंमध्ये 96 धावांची गरज. आवश्यक धावगती 16.17. ओ, खूपच वेगवान असा हा चेंडू. विद्युत गतीचा चेंडू. छोट्या रनअप सोबत जोरदार वेग निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. कौतुक करावं लागेल. सुंदर अशी धाव. लेग बाईज. कौतुक करावं लागेल सुधीर भाऊ यांचं.
ज्या पद्धतीने ते धावांसाठी धावत आहेत, कौतुकास्पद. एक धाव. धाव संख्या 3 षटकानंतर 10, 2 गडी बाद, 10 धावा. जय भारत ड्रीप 11. आता इथून 30 चेंडू शिल्लक आहेत आणि या 30 चेंडू मध्ये गरज आहे फक्त 93 धावांची. गौरव 5 धावा, सुधीर 2 धावा, जितेंद्र परदेशी आणि रायचंद्र परदेशी एक एक विकेट. सभी राजपूत समाज बांधव और खिलाड़ियों को हम सूचित कर दे कि इस मैच के बाद दोपहर का ब्रेक होगा. ब्रेक के पश्चात 4 बजे फिर से मैचेस प्रारंभ होंगे. इस बात का सभी खिलाड़ी, सभी दर्शक, ये तगड़ा हाथ चला है. आउट. भोजन पश्चात काल के सत्र में जो मुकाबला होगा वो होगा करनी सेना 22 वर्सेस लॉयन राणा वीर 11. सभी दर्शकों को बता दे, ऑनलाइन देख रहे समाज बांधवों को बता दे कि इस मैच के फौरन बाद एक लंबा ब्रेक रहेगा दोपहर 4 बजे तक और 4 बजे शार्प सामना होगा करनी सेना 22 वर्सेस लॉयन राणा वीर 11. डॉट बॉल. सिंगल. रायचंद परदेशी या गोलंदाजाने आतापर्यंत आपल्या दोन्ही षटक मिळून फक्त 3 धावा मोजलेल्या आहेत आणि 2 बळी प्राप्त केलेले आहेत. रायचंद, तिलकचंद उत्कृष्ट खेळाडू.
यश बाउंड्री लाईनवर चौकार वाचवण्यात यांना यश प्राप्त झालंय. उज्ज्वल शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील 3-13. तर अशा पद्धतीनं 4 षटकानंतर 3-13 झालेले आहेत. अच्छा चौथा पण गेलाय का? 4 गडी बाद 13 धावा. Lucky. चार विकेट खो चुके हैं. लगता है अब धीरज से काम लेना होगा, इसलिए नए बल्लेबाज आए हैं धीरज. वाइड कुलदीप वाइड वाइड घोषित करीत असताना आमचे मुख्य पंच रोहित पारधी, राष्ट्रीय स्तरावरचे असे नावाजलेले पंच भूषण निकम आणि रोहित पारधी आंतरराष्ट्रीय आयसीसीच्या एलिट पॅनलवर यांची निवड झालेली आहे. ते मात्र इथे आलेले आहेत कारण राजपूत समाजामध्ये अनेक त्यांचे चांगले मित्र आहेत. सुसाट असा हा चेंडू आणि पुन्हा एकदा गोलंदाज धावपट्टीवरून खेळपट्टीकडे आणि खेळपट्टीकडून यष्टीरक्षीपट्टीकडे. सुंदर गोलंदाजी आणि फलंदाज मात्र भुजकाळात पडलेला आहे. आक्रमण करावं की रक्षण करावं अशा द्विधा मनस्थितीत सापडलेला आहे. यावेळी मात्र यश क्षेत्ररक्षकाला मिळाला. यशच्या हातामध्ये चेंडू समावलेला आहे. यश प्राप्ती झालेली आहे. नए बल्लेबाज मैदान में लहराती हुई जुल्फों के साथ नैनेश काफी कमिटेड और समर्पित खिलाड़ी है. नैनेश आपने देखा था पहली पारी में बाउंड्री लाइन पे किस तरह से लड़खड़ाते हुए, हड़बड़ाते हुए, गड़बड़ाते हुए, धड़पड़ाते हुए उन्होंने क्षेत्ररक्षण किया था. भले ही बाउंड्री गई थी लेकिन प्रयास अच्छा किया था और दुर्भाग्य से 3 षटकार उनके सर के ऊपर से निकल गए थे. अभी इस पारी का पूरा दारोमदार नैनेश के कंधों पर. ये देखिए भाग्य कभी कभी ऐसा साथ नहीं देता. स्ट्राइक हाथ में आई और ओवर चेंज हो गया. देख 2 वाइड 1 सिंगल 2 डॉट 1 विकेट और एक सिंगल. 3 डॉट बोल रहा हो. 3 डॉट 1 विकेट 1 सिंगल 2 डॉट 1 विकेट. 3 डॉट 2 विकेट 1 सिंगल 2 डॉट आउट और एक. देख 2 वाइड 1 सिंगल 2 डॉट 1 विकेट और एक सिंगल. 3 डॉट 3 डॉट 2 विकेट 1 सिंगल 2 डॉट 1 विकेट.
पांच ओवर के बाद 5 विकेट पर 17, टला नहीं है खतरा, रन बन रहे हैं कतरा कतरा, कोई नहीं है मैदान में जो हो भितरा। सभी वीर पुरुष, सभी बहादुर, सभी शूरवीर, राजपुताना प्रीमियर लीग स्पॉन्सर्ड बाय, टाइटल स्पॉन्सर अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, सहप्रायोजक श्री राजपूत करणी सेना, संयुक्त प्रायोजक श्री कृष्ण एजेंसीज, शोभाराम कंस्ट्रक्शंस। शानदार शॉट, ब्यूटीफुल ड्राइव। इलेक्ट्रिशियन एक दोघांपैकी एक। सिंगल। सिक्स। DJ, 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 DJ. Yash, 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 Yash. चेक। जय भारत ड्रीप 6 गडी बाद 30 धावा।
13 चेंडूंमध्ये 73 धावांची गरज. वाईड बॉल घोषित केलेला. क्लासिक शॉट. ऐसे लगता है, ऐसे प्रतीत होता है जैसे मैच में अब महज औपचारिकताएं बाकी हो. छह गेंदों में सिर्फ 6 गेंदों में मात्र 66 रनों की आवश्यकता है. अगर भाग्य साथ दे, हर बॉल नो बॉल गिरे और उस पे हर बॉल पे 6 लगे, 11 रन बने, तब कुछ संभावनाएं बन सकती है. लेकिन ऐसा क्रिकेट में नहीं होता है. पावर ओवर. जय भारत ड्रीप 11 37 रन 7 विकेट. मैदान की देखरेख में, मैदान की निर्मित में हमारे वरिष्ठ सहयोगी 6. जिंदगी से यही गिला है मुझे कि तू बहुत देर से मिला है मुझे.
Lucky. यही चौकार षटकार अगर पहले आ जाते तो शायद परिस्थितियां कुछ और होती, लेकिन धनंजय दादा, कृपाल दादा, संग्राम दादा कड़ी धूप में पसीना बहाते हुए समाज की सेवा करते हुए धन्यवाद सुनील भाऊ। सभी राजपूत समाज बांधवों को और दर्शकों को बता दे कि इस मैच के बाद एक ब्रेक होगा, फिर दोपहर 4 बजे शार्प मैच शुरू होगा। सब